या बुलेटिनमध्ये आता बातम्या बघूयात सुपरफास्ट। शरद पवारांच्या एका वक्तव्यानं पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघणार अशी शक्यता आहे, कारण अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी मोठं विधान केलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर आश्चर्य वाटणार नाही, एकत्र यायचं की नाही हा त्यांचा संपूर्ण निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यायचा असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय। तर एकत्र येण्याबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र बसून चर्चा करावी असंही ते म्हणाले। तर मी पुढाकार घ्यायला तयार असं भुजबळ म्हणतायत। मनोमिलन झालं तर आनंदाचे, दुरावलेली कुटुंब एकत्र आली तर आनंदाचीच गोष्ट आहे। लवकरच मनोमिलन व्हावं, त्यामुळे शक्तीही वाढेल असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं। तर पुढाकार घ्यावा असं वाटत असेल तर मी पुढाकार घेतो, पण मध्यस्थीची गरज वाटत नाही असं सूचक वक्तव्य भुजबळांनी केलं। शरद पवारांचं वागणं पाहून ते अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशी आशा संजय शिरसाटांनी व्यक्त केली आहे। मात्र त्यांचे अनेक आमदार या घटनेमुळे अस्वस्थ झालेत असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं। मंत्री आदित्य तटकरे आणि छगन भुजबळांनी ई पिंक रिक्षामध्ये बसून एकत्र प्रवास केला। आज नाशिकमध्ये 25 महिलांना ई पिंक रिक्षाचं वाटप करण्यात आलं। टप्प्याटप्प्यात 1000 ई पिंक रिक्षांचं वाटप होणार आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। मोदींच्या 7 लोककल्याण मार्गावरच्या निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास 1 तास बैठक झाली। लाहोरमधील स्फोटानंतर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। शिंदेंच्या शिवसेनेनं जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का दिलाय। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांच्या निकटवर्तीय मिलिंद पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे कळवा मतदारसंघात आव्हाडांना मोठा धक्का मानला जातोय। व्यंगचित्र प्रदर्शनात अमित ठाकरेंनी मनातील सल व्यक्त केली। लहानपणी वडिलांचा सल्ला ऐकला असता तर बरं झालं असतं। ते नेहमी सांगायचे एकतरी व्यंगचित्र काढ, त्यांचं ऐकलं असतं तर माझं देखील व्यंगचित्र आज प्रदर्शनात असतं असं म्हणत अमित ठाकरेंनी खंत व्यक्त केली। पक्षात आलेल्या तरुणांना संधी देण्यासाठी आणि पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपनं मंडल कार्यक्षेत्रात बदल करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार मुंबईत आता 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात येतील। त्यासाठी 35 ते 45 वर्ष अशी अट ठेवण्यात आली होती। मात्र या तरुणांवरती लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा अध्यक्षपदी 45 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींची नियुक्ती केली जाणार आहे। मुंबई पालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होताच उद्धव ठाकरे शिवसेनेचं मूळ चिन्ह मिळवण्यासाठी सक्रिय झालेत। सेनेचं नाव आणि निवडणूक चिन्हाच्या याचिकेवरती लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशीच्या मागणीनं जोर धरलाय। शिवसेनेकडनं या प्रकरणी सीआयडी किंवा एसआयटी चौकशी करण्यासंदर्भात पत्र दिलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 19 मे रोजी होणार आहे। न्यायाधीश रजेवर असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली। भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला धडकी भरली। अशातच आता भारतासोबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी विनंती केली। आम्हाला शांती हवी आहे, तोडगा हवाय, यासाठी चर्चेला तयार असल्याचे इशाक डार यांनी म्हटलं। पाकिस्ताननं नेहमीच दहशतवादाला खतपाणी घातलंय। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी सैन्याचे बडे अधिकारी उपस्थित होते। लष्करी अधिकाऱ्यांच्या या कृतीनं ते दहशतवाद्यांना कसं पोचतायत हेच जगासमोर दिसून आले। ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। या हल्ल्यांना आपण प्रत्युत्तर दिल्याचा पाकचा दावा कसा खोटा होता हे आता तिथले नागरिकच सांगतायत। पाक नागरिकांनी भारताच्या हल्ल्यांनी कशी पाकची दाणादाण उडाली हे सांगून पोलखोल केली आहे। पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आलाय। पाकनं भारताचे 5 फायटर जेट पाडल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता, त्याचा पुरावा मागितल्यानंतर पाकड्यांचा खोटारडेपणा समोर आलाय। पाकिस्तानच्या सुरक्षा मंत्र्यांनी हास्यास्पद उत्तर यावरती दिलं। सोशल मीडियावरून आम्हाला या संदर्भात माहिती मिळाली असं हास्यास्पद उत्तर त्यांनी दिलं। अल कायदाकडनं भारताविरोधात जिहादचं आवाहन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताची आक्रमकता आहे असा आरोप करत निवेदन जारी करण्यात आलंय। पाकिस्तानमधलं लाहोर स्फोटानं हादरलं। लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झाले, त्यानंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आलाय। बलूच लिबरेशन आर्मीनंही पाकच्या सैन्यावरती हल्ले केलेत। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केलेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 14 पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केलाय। पाकिस्तानी सैन्याचं वाहन आयईडीनं उडवण्यात आलं। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशनचे सैनिक ठार झाले।
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे. पाकिस्तानातल्या रावळपिंडी येथे पाक आर्मीच्या मुख्यालयात ब्लॅकआउट करण्यात आला होता. अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. भारतानं केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार, ठिकाणानुसार आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं दिलाय. भारतानं केलेल्या हल्ल्यात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकनं केलाय. पाकिस्तानातील मुरीदके इथल्या हल्ल्याची दृश्य समोर आली आहेत. भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्यात दहशतवाद्यांचं केंद्र दिसतंय. भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला. या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तर या हल्ल्यानंतरचे सॅटेलाईट फोटो समोर आलेत. मेक्सार टेक्नॉलॉजीद्वारे भारतानं हवाई हल्ल्याचे सॅटेलाईट फोटो जारी केलेत. पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूरची चांगलीच धास्ती घेतली आहे. पाकिस्तानचं हवाई क्षेत्र रिकामं झालंय. त्यामुळे हवाई वाहतुकीतील बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत. एअर फ्रान्स, लुफ्तान्सा, एमिरेट्स आणि ब्रिटिश एअरवेज सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तान टाळून आपले मार्ग बदलले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जगभरातनं समर्थन मिळतंय. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दहशतवादी गटांविरुद्धच्या लढ्यात भारताला पाठिंबा दिलाय. तर पाकनं देशातील दहशतवाद्यांवरती कारवाई करावी असं ठणकावलंय. ऑपरेशन सिंदूरवरनं काँग्रेस नेते उदित राज यांनी सवाल उपस्थित केले. सिंदूर धर्मनिरपेक्ष नाही, एक विशिष्ट वर्गच सिंदूरचा वापर करतो. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या जागी दुसरं नाव ठेवायला हवं होतं असं उदित राज यांनी म्हटलं. पाकिस्तानच्या हरकती पाहता यापुढेही पाकनं काही केलं तरी त्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. पाकच्या कारवायांविरोधात ऑपरेशन सिंदूर यापुढे सुद्धा सुरूच राहणार आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली. ऑपरेशन सिंदूरमुळे भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला. एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती तणावाचं वातावरण आहे. तर उरीमधील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलंय. तसंच यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. ऑपरेशन सिंदूरनंतर सध्या उरीमध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकड्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर आता इथे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी जखमी झाले असून अनेक स्थानिक जखमी झाले असून त्यांच्या घरांचंही मोठं नुकसान झालंय. अनेक जण रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार सुरूच आहे. त्यामुळे इथे घरांचं मोठं नुकसान झालंय. मात्र स्थानिकांनी झालेल्या नुकसानाबद्दल खेद न व्यक्त करता भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकचं कौतुक केलंय. तर गोळीबारानंतर नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आलंय. तेलंगणा पोलिसांवरती माओवाद्यांनी मोठा हल्ला केला. तेलंगणा छत्तीसगड सीमेवरती असलेल्या मुलुगू जिल्ह्यातील वाजेडू परिसरात आयईडीचा स्फोट करण्यात आला. यात 5 जवान शहीद झालेत. दरम्यान स्फोटानंतर माओवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला होता. त्याला प्रत्युत्तर देत जवानांनी गोळीबार केला. यात 8 माओवादी ठार झाले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकचा थैथयाट सुरूच आहे. पाकिस्तानकडनं नियंत्रण रेषेवरती पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडनं रात्री गोळीबार सुरूच आहे. मात्र पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानी सैन्यानं पूंछमध्ये गोळीबार केल्याचं समोर आलं. या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झालाय. पाककडनं करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचा जवान दिनेश कुमार शर्मा शहीद झाले. पूंछमधील पवित्र सेंट्रल गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा साहिबवर पाकिस्तानी सैन्यानं अमानुषरित्या हल्ला केला. या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येतोय. शिरोमणी अकाली दलानं मृतशिखांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहिली. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मॉकड्रिलचा सराव करण्यात आला. सीमारेषेपासून जवळच असलेल्या जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट करून हा सराव करण्यात आला. पाकिस्तानकडनं प्रत्युत्तराच्या शक्यतेनं भारताकडनं काळजी घेतली जाते. पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक यांच्या करतारपूर कॉरिडॉर बंद होता. पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी अड्ड्यांवरती भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा कॉरिडॉर बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता उरण कारंजा इथल्या शस्त्रागारात पूर्वतयारी आणि खबरदारीची उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ठेवण्यात आलाय. शस्त्रागारातूनच मुंबई बंदरातील नौदलाच्या लढाऊ बोटींच्या ताफ्याला शस्त्रपुरवठा केला जातो. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताकडनं सीमावर्ती भागात विशेष काळजी घेतली जाते. काश्मीरच्या अखनूर भागात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सुरक्षा दलांकडनं प्रत्येक वाहनाची काटेकोर तपासणी करून सोडण्यात येत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकनं सीमावर्ती भागातल्या अनेक गावांना लक्ष्य करायला सुरुवात केली. सीमावर्ती भागातील निरपराध नागरिकांवरती पाककडनं गोळीबार करण्यात येतोय. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांकडनं स्थलांतरण केलं जात आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचा थरकाप उडालाय. संभाव्य दुस्साहसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेना आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं एलओसीवरील छोट्या मोठ्या घडामोडींकडे बारीक लक्ष आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर बीडच्या आष्टी तालुक्यात एका विवाह सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. आष्टीत गोल्हार आणि नाकाडे या कुटुंबियांचा विवाह सोहळा झाला. या सोहळ्यात मोदींच्या फोटोला दुधाचा अभिषेक करण्यात आला. मुंबईच्या दादरमध्ये शिवसेनेकडून मोठे बॅनर्स लावण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर वर्ध्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत बजरंग दलानं आनंदोत्सव साजरा केला. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर शहापुरात भाजपनं जल्लोष केला. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या निवासस्थानी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतानं पाकवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री भरत गोगावले यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाक विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवरती भारतीय सैनिकांनी हल्ला करून तळं उद्ध्वस्त केली. त्यामुळे चोपड्यात एबीव्हीपीच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईचं स्वागत करत भारतात नागरिकांनी जल्लोष केला. पुरीच्या समुद्रकिनारी वाळू शिल्पाच्या माध्यमातून सैनिकांना सलाम करण्यात आला. न्याय मिळाला असं शिल्प तिथे साकारण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटलाय. स्थानिकांना रोजगाराची संधी मिळाल्यामुळे दिलासा मिळतोय. अझरबैजानमध्ये भारताचे 250 भारतीय प्रवासी अडकलेले आहेत. त्यात यवतमाळमधील दाम्पत्य सुद्धा अडकलंय. 6 मे रोजी पाकिस्तानी सीमेवरनं भारतात येणाऱ्या विमानांना बंदी घातल्यामुळे प्रवासी अडकलेत. लोणावळ्यातील मळवली उड्डाणपुलावरनं नागरिकांचा संताप अनावर झालाय. नव्या उड्डाणपुलाच्या डीपी आराखड्याला स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. आंबी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 लाख उमरेमध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हनुमंत कोयते असं मृत्यू झालेल्या इसमाचं नाव आहे. संभाव्य कॉरिडॉर बाधितांसाठी माजी खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी न्यायालयीन लढाईसाठी मैदानात उतरलेत. पंढरपुरातील कॉरिडॉर प्रकल्पाला सुब्रमण्यम स्वामींनी विरोध केलाय. इंधन चोर माफियाने पेट्रोल डिझेल चोरण्यासाठी आता एक वेगळी शक्कल लढवली आहे. मुंबईतनं मनमाडच्या पानेवाडीपर्यंत इंधन वाहून येणाऱ्या पाईपलाईनला होल करून त्यातून इंधन चोरी केली जाते. वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी निमित्तानं पंढरपुरात हजारो भाविकांची मांदियाळी भरली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. सोलापूरकरांच्या पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा मार्ग अखेर मोकळा झालाय. आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. त्यामुळे पालिकेचे 8 कोटी रुपये वाचणार आहेत. अकोल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महानमधील मुख्य जलवाहिनीच्या कान्हेरी इथल्या वॉलमधनं मागील 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावरनं वाहून जात आहे. एकीकडे 5 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. चंद्रपुरातील रामबाग ग्राउंडवरती जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम सुरू झालंय. मात्र याला स्थानिकांसह खेळाडू आणि युवकांनी या कामाला विरोध केलाय. इमारतीसाठी खोदलेला खड्डा बुजवून नागरिकांनी विरोध दर्शवला. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाची टक्केवारी वाढली आहे. बाष्पीभवनाचा आकडा 10% घरात गेलाय. तरी देखील 15 जुलैपर्यंत पुरेल इतका साठा धरणामध्ये शिल्लक राहणार आहे. तुळजाभवानी मंदिरातील उपदेवतांच्या मंदिर संस्थान प्रशासनानं थेट मंदिराच्या बाहेर मूर्ती हलवल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या मूर्ती हटवल्यामुळे हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात गोंधळ घातला. धाराशिवमध्ये तालुका कृषी कार्यालयासमोर कृषी सहाय्यक संघटनेनं आंदोलन केलं. कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असं करावं अशी मागणी आंदोलकांनी केली. नागपूर विमानतळावरती मॉकड्रिल पार पडलं. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय करावं याचा सराव यावेळी करण्यात आला. नागपूरच्या दाभा परिसरात चारित्र्याच्या संशयातून तरुणानं प्रेयसीची हत्या केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
नागपुरात धाकट्या भावानं थोरल्या भावाची हत्या केली. कौटुंबिक वादातनं हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील पळसोशी गावातील ग्रामदैवत वाघजाई देवीच्या मंदिरातील दानपेटी भरदिवसा चोरट्यांनी लंपास केली. दानपेटी नेतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 12 स्वतंत्र प्रकरणात एकूण 18 किलो कोकेन जप्त केलं. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी झाडं पडल्याची घटना घडली. तर पपनसवाडी परिसरातील लग्नाचा मंडप आणि इमारतीवरचे पत्रे सुद्धा वाऱ्यानं उडून गेले. त्यात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुंबईसह उपनगरात बुधवारी दुपारपासूनच विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यानं मुंबईकरांना झोडपून काढलं. 100 पेक्षा जास्त ठिकाणी झाडं आणि झाडांच्या फांद्या पडल्यात. तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडालेत. या सगळ्या बातम्यांसह वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये. एका छोट्याशा ब्रेकशी आपण लगेच परत येऊयात. गावातील चोपडा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी आणि पपई पिकांचं मोठं नुकसान झालंय. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तहसीलदार कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. रत्नागिरीतील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसानं काही अंशी उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. तर पुढील 2 दिवस अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शेतातील शेडवर वीज पडून 2 गायी आणि 3 वासरांचा मृत्यू झाला. पूर्णा तालुक्याच्या आहेरवाडी शिवारात ही घटना घडली. या घटनेत शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. जळगावच्या जामनेर तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं. पावसामुळे केळीसह रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान झालंय. पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 767 घरांची पडझड झाली. जवळपास 50 बोटींचंही नुकसान झालंय. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. रोहा तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील वीटभट्टी चालकांना देखील अवकाळीचा मोठा फटका बसला असून विटा पाण्यामध्ये विरघळून खराब झाल्या आहेत. अवकाळी पावसामुळे कोकणातलं आंबा पीक धोक्यात आलंय. आंब्याची काढणी करण्यासाठी बागायतदारांची लगबग सुरू आहे. पावसानं फळगळतीसोबतच आंबा खराब होण्याची भीती आहे. जळगावातल्या जामनेर तालुक्याच्या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. गारपिटीसह झालेल्या पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. रायगड जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अखेरच्या टप्प्यातील आंबा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील 24 तासात जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज गुरुवारी देखील कायम असेल. त्यानुसार गुरुवारी महामुंबईत जोरदार वाऱ्यासोबतच मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात केलेल्या भौगोलिक सर्वेक्षणात 14 तालुक्यातील 392 गावं ही आजही दरडीच्या छायेत आहेत. दरम्यान खालापूर तालुक्यातील दरडप्रवण गावांची तहसीलदार अभय चव्हाण यांनी पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली. आजही पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. मात्र तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.